मिळत नसल्यानं पक्ष सोडणाऱ्या खासदारांची पोलखोल झाली आहे। खासदारांनी मंजूर झालेला विकास निधी पुरेसा वापरलाच नसल्याचं समोर आलंय। मंजूर निधीपैकी तुटपुंजाच निधी त्यांनी खर्च केल्याचं उघड झालंय। विकासासाठी जनतेच्या कल्याणासाठी पक्ष सोडणारे निधी पूर्ण वापरतही नाहीत अशी चर्चा आता सुरू आहे। निधी असूनही विकास कामं केली नसल्याची माहिती समोर आली आहे। संजय दिना पाटील यांनी अवघा 1.1% निधीच वापरल्याचा दावा केला जातोय। दरम्यान निधी ज्या पद्धतीने खर्च झालाय त्याची माहिती आणि तपशील आपण पाहूया। ईशान्य मुंबईचे खासदार आहेत संजय दिना पाटील। मंजूर निधी होता 24.70 कोटी, कामांना मंजुरी मिळाली 4.80 कोटी, कामं सुरू झाली 26 लाखांची, निधीचा वापर फक्त 1.1% आणि निधी पडून 24.5% निधी पडून आहे। परभणीचे खासदार आहेत संजय जाधव। मंजूर त्यांना निधी होता 24.7 कोटी, कामांना मंजुरी मिळाली 2.31 कोटींची, कामं सुरू झाली 2.8 कोटींची, 25% निधी त्यांनी वापरलाय, 20.9 कोटीचा निधी अजून पडून आहे। खासदार ओमराजे निंबाळकर, मंजूर झाला निधी 28.48 कोटी रुपये, कामांना मंजुरी मिळाली 20.52 कोटी रुपयांची, कामं सुरू झाली 2.8 कोटी रुपयांची, निधीचा वापर फक्त 20.7% झालाय। खासदार नागेश पाटील आष्टीकर, मंजूर निधी झाला 19.3 कोटी रुपयांचा, कामांना मंजुरी मिळाली 5.6 कोटी रुपयांची, कामं सुरू झाली 5.26 कोटी रुपयांची, निधीचा वापर फक्त 26.6 कोटी रुपये, 14 कोटी रुपये निधी पडून आहे। खासदार आहेत शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे। मंजूर निधी झाला होता 24.7 कोटी, कामांना मंजुरी मिळाली 5.69 कोटी, कामं सुरू झाली 1.39 कोटींची, निधीचा वापर फक्त 4.9% झालेला आहे। यवतमाळचे खासदार आहेत संजय देशमुख। मंजूर निधी झाला 18.6 कोटी, कामांना मंजुरी मिळाली 7.2 कोटी रुपयांची, कामं सुरू झाली 7.49 कोटी रुपयांची, निधीचा वापर फक्त 6.7%, निधी पडून आहे 17.24 कोटी रुपयांचा। जवळजवळ आपल्याला या संपूर्ण तपशिलामध्ये कळतं की जवळजवळ या खासदारांनी आपला जो मंजूर निधी आहे त्यातला 5% निधी सुद्धा सरळ वापरला नाही।